स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी नितेश. बरं, ठीक आहे. आता आपण टाइमपास थोडा बाजूला ठेवून लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2017 साली पडलेला पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्ताचं विश्लेषण संपूर्ण. तर चला, पहिला प्रश्न आपण घेऊया. पहिला प्रश्न काय म्हणतो? पहिला प्रश्न म्हणतो, वाचूया आपण. आपलं ठरलेलं आहे वाचायचा प्रश्न व्यवस्थित. बघा, पहिल्या ओळीत अंक प्रतीके दिलेले असून दुसऱ्या ओळीत त्यांचे अक्षर व कोड दिलेले आहेत. बघा, दिसते तुम्हाला. अंक व प्रतीके दिलेले आहेत. 4 स्टार, 3, 9, डॉलरचं साइन आहे, 1, 8, सी 2, हॅशटॅग 5, 6 स्टार, 7, 8 प्रतीक आहेत. आणि त्यांचा अक्षर कोड आहे PM ITR QJF HAEUNBGL. खाली एक अंक प्रतीक समूह दिलेला, तसेच अटी दिलेल्या आहेत. त्या अटीच्या अधीन राहून दिलेल्या अंक प्रतीक समूहाचा अक्षर कोड असलेला योग्य पर्याय निवडायचा. बघा, इथपर्यंत एक दिलंय की वरती तुम्हाला सिम्बॉल दिलेत, अंक आणि सिम्बॉल मिक्स, आणि खाली अल्फाबेट दिलेत म्हणजे अक्षर दिलेत. आता हे सगळ्याच्या 4 अटी आहेत, 1 2 3 4, आणि त्यांनी एक समूह दिलाय. काय समूह दिलाय? खाली दिसते तुम्हाला, हा समूह दिलाय. याला आपल्याला या 4 अटी लावायच्या. काय समूह आपला? स्टार 1 8 9 6 आणि सी. तर आपल्याला ह्या अटी याला लावायच्यात. बघू आपण काय म्हणतात. समूहातील प्रत्येक तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व, पहिले तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व अंक असेल तर त्याचे कोड परस्पर बदलावे. त्याचे कोड परस्पर बदलावे. आता बघा, पहिल्यांदा मी काय करतो, मी सगळं आहे तसं हे ज्या कोड आहेत, म्हणजे याला काय म्हणतो आपण? अंक किंवा प्रतीक. मग याच्या संबंधात जे आपल्याला अक्षर मिळते ते मी अक्षर खालच्या बॉक्समध्ये अगोदर लिहून घेतो. बघा, स्टारला काय आहे? सॉरी, डॉलरला काय? R. 1 ला काय इथं दिसते तुम्हाला? Q. 8 ला काय? L. 9 ला काय? T. 6 ला काय? N. आणि C ला काय मित्रांनो? H. ठीक आहे, हे लिहिले. तर आता यांनी काय म्हटलंय, पहिले तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व अंक असेल तर त्याचे कोड परस्पर बदलाय. बघा, आता पहिलं काय? हे प्रतीकच आहे, आणि शेवटचं अंक आहे का? नाही, हे सुद्धा प्रतीक आहे. म्हणजे जर पहिला अंक प्रतीक असतं आणि अंतिम तत्व अंक असतं तर आपल्याला त्यांचे कोड परस्पर बदलायचे होते. म्हणजे H जे आहे का आणि हे R जे आहे का ते आपल्याला परस्पर बदलायचे होते. पण ही कंडिशन येत नाही, कारण की पहिलं पण प्रतीकच म्हणजे सिम्बॉल आहे, आणि शेवट सुद्धा प्रतीक आहे, सिम्बॉल आहे. म्हणजे हे येते का? पहिली अट येते का? नाही. बरं, दुसरं कंडिशन अप्लाय करून पाहूया आपण. समूहाचे पहिले तत्व अंक आणि अंतिम तत्व प्रतीक. पहिले तत्व अंक आहे का? अंतिम तत्व प्रतीक आहे का? नाही, कारण की पहिलं तत्व सुद्धा प्रतीक आहे आणि शेवटचं तत्व सुद्धा प्रतीक आहे. म्हणून ही कंडिशन आपोआप संपून जाते. तिसरी कंडिशन, पहिले आणि अंतिम तत्व 2 समांक असतील तर दोन्ही एक्सच्या स्वरूपात कोड करावे. बघा, आता हे पहिले आणि शेवटचं हे समांक आहेत का? नाही, हे तर सिम्बॉल आहेत, म्हणजे हे सुद्धा गायब होणार, कट होणार. चौथी कंडिशन काय? पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही विषमांक असतील तर दोन्ही वायच्या रूपात कोड करावे. हे सुद्धा येणार नाही, कारण की आपल्याला माहित आहे हे दोन्ही सुद्धा सिम्बॉल आहेत, दोन्ही सुद्धा प्रतीक आहेत म्हणून. आणि 2 विषमांक तर प्रश्नच येत नाही, विषमांक नाही येत, हे सिम्बॉल आहे म्हणून चौथी सुद्धा कंडिशन येत नाही. म्हणून ते जे अक्षर आहेत, जे अक्षर कोड आहेत त्यांचे, ते काय असणार आहे मित्रांनो? जसेच्या तसे असणार आहेत, कारण की आपल्या 1 2 3 4 या कंडिशन लागू पडल्या नाहीत. म्हणून यांचे जे कोड आहेत, जे आपण इथे लिहून ठेवलं होतं बघा, हे त्याच्यानुसार RQLTNH हेच येतात. याच्यामध्ये कोणताही बदल येत नाही. मग ऑप्शन मध्ये चेक करूया, हेच आहे का? RQL कुठे आहे? RQL 8चं L नाही मित्रांनो, हे सॉरी, हे जे आहे, माफ करा, हे जे आहे. RQJTNH बघा, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर होतं. ऑप्शन क्रमांक
2 हे आपलं उत्तर आहे. समजते? कारण की 8 2 ठिकाणी आहे बघा, इथं 8 आहे, इथं सुद्धा 8 आहे. मग 8च्या ठिकाणी एकतर एल येतं किंवा जे येते. मग बघा दोन्ही ऑप्शन मध्ये आर क्यू जिथं आहे तिथं इथं जे आहे, इथं टी आहे मिसळून, म्हणून मित्रांनो आपल्याला एल, म्हणून मित्रांनो आपल्याला इथं एल लिहिलं होतं कारण की शेवटचं पाहिलं होतं आपण, पण इथं 8 जे सुद्धा डिनोट करते म्हणून इथं जे सुद्धा येईल, एल सुद्धा येईल, म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर 2 आहे. समजते? हे थोडा वेळ तुमचा वेस्ट करण्यासाठी 8 या अंकासाठी 2 कोड आहेत. जे पण एल पण तुम्ही शोधायला गेलात एल, पण इथं तर जे आहे, परत चुकायचं, परत वेळ जाईल, म्हणून त्यांनी तसं दिलेलं आहे. मित्रांनो आयोगाचं मेंटॅलिटी आपण समजून घ्यायची प्रत्येक वेळेस, काय नेमकं काय मनामध्ये त्याच्या, म्हणजे आपल्याला कळेल की काहीतरी आपण एवढी प्रॅक्टिस होईल, आपली एवढी प्रॅक्टिस होईल, आपला कॉमन सेन्स आणि सिक्स्थ सेन्स एवढा डेव्हलप होईल की आपल्याला लगेच कळेल नाही काहीतरी घंटी वाजते, काहीतरी चुकीचं आहे, आपलं काहीतरी चुकत आहे. ओके, प्रश्न हा सोपा होता, एकदम सोपा होता मित्रांनो, मान्य आहे, पण याच्यामध्ये वेळखाऊ प्रश्न होता, वेळखाऊ कॅटेगरीतला प्रश्न होता. पूर्ण वाचायचं पण साला प्रश्नामध्ये दमच नाही. समजते? समजतेच. चला पुढचा प्रश्न. आता बघा हा तुम्ही ॲज कम्पेअर टू 2022चा, 21चा, 20चा, 19चा, 18चा हे पेपर पाहत गेले ना, आता 17चा पेपर पाहताय तुम्ही, तर तुम्हाला असंच जाणीव होईल की जसे जुने पेपर आपण पाहत जाईल तसे तसे पेपर ते सोपे होते मित्रांनो. जसे आत्ताचे रिसेंट पेपर पाहाल तर कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे पेपर सुद्धा अवघड निघत आहेत. समजतंय? चला प्रश्न सोपा आहे. दिलेल्या आकृत्या बघा आणि आपल्याला ही जी ब्लँक स्पेस आहे इथं प्रश्नचिन्ह मांडतो मी, ते आपल्याला काढायचं. मग प्रत्येक जी आकृती आहे त्याच्यावरचा आपल्याला संबंध बघायचा आहे. काय संबंध आहे? तर ही पहिली आकृती बघितली का आपण, 2 1 7, 3 1 36 आणि 4 1 हे आपल्याला काढायचं. मग 2 आणि 1चा काय संबंध बघा, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा मित्रांनो बेरीज पासून सुरुवात करायची, नंतर वजाबाकी करायचा, गुणाकार करायचा, काय येतंय का जमतंय का बघायचं. या तिघांचा एकमेकांशी काय संबंध येतोय बघायचं. मग आता बघा याचा संबंध काय येतोय, 2चा क्यूब घेतलाय आणि त्यातून 1चा क्यूब म्हणजे घन वजा केलाय. 2चा घन 8 वजा 1चा घन 1, उत्तराला 7, म्हणजे आपल्याला मिळतं ह्याचं. म्हणजे या दोघांचा, वरच्या दोघांचा घन आणि त्यांची वजाबाकी केली तर मला खालचा अंक मिळतो. बघा त्याच प्रकारे या वरच्या अंकांचा घन करूया. 3चा घन वजा 1चा घन, 3चा घन किती येतोय 26, सॉरी 3चा घन किती येतोय 27 वजा 1, उत्तराला 26. त्याच प्रकारे आपल्याला यांचा घन करायचा आहे आणि याचं उत्तर काढायचं. 4चा घन वजा 1चा घन किती येतोय, 4चा घन किती आहे मित्रांनो 64 वजा 1चा घन 1, 64 मधून 1 गेला, उरला 63. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 2 63 हे आपलं उत्तर आहे. समजते? सोपा प्रश्न होता, फक्त दोघांचा घन करून त्यांची वजाबाकी करायची होती म्हणजे आपल्याला खालचा अंक मिळतो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. हा सोपा प्रश्न होता बघा. आता 4-5 प्रश्नांची सलग सिरीज आहे, सोपे सोपे प्रश्न त्यांनी टाकले आहेत बघा. काय 4 आहे, 9 आहे, 17, 35 हे काढायचे आणि 139. बाबा काय यांच्यामध्ये, तर बघा याचा काढूया संबंध, परत हा संबंध जुळतोय बघूया. कन्फर्म झालं की पुढचे संबंध तेच असणार, हे कन्फर्म होईल. 4 आणि 9चं काय, मी 4चं बघा 4 दुनी 8 अधिक 1 केलं तर मला 9 मिळते. परत 9 गुणिले 2 हे 9 जे मिळाले त्याला आता घेणार, त्याचे दुप्पट करणार, त्यात अधिक 1 मिळालं, 9 दुने 18 अधिक 1 येते का नाही. आता काय करावं लागेल मला, वजा 1 करावं लागेल, मग मला 17 मिळेल. बरोबर, म्हणजे काय केलंय, एकदा बेरीज केली, एकदा वजाबाकी केली, हे तर मला कळालं. अजून मी फिक्स नाही कारण की मला पुढचं बघावं लागेल अजून काय. आता बघा 17ची मी दुप्पट केली, 17 दुने झालं 34, पुढचा अंक आहे 35, म्हणजे याच्यामध्ये अधिक 1 केले म्हणजे याच्यामध्ये केले बेरीज. बघा म्हणजे असा क्रम असू शकतो, बेरीज वजाबाकी बेरीज. आता इथं वजाबाकी असणार,
आपण पुढचं पण कन्फर्म करू. हे 139 कसं आलं, तिथं बेरीज केले का बघावं लागेल, म्हणजे आपण जे कन्सिडर केलंय ते बरोबर आले. बघा आता 35 आले, 35 चे करा दुप्पट, 35 चे दुप्पट करा, वजाबाकी करायची, वजा 1 करा, 35 × 70 वजा 1, इथं आलं मित्रांनो 69. आता पुढचं पण करूया ना. आता इथं वजाबाकी केली आपण, आता पुढची बेरीज करून 39 येते का बघूया. मग चला 69चं क्रिया दुप्पट आणि बेरीज करायचं तर 1 मिसळा. 69 ची दुप्पट किती येते मित्रांनो, 92 18, हातचा आला 1, 12 आणि 1 13, 138 अधिक 1 139. म्हणजे आपण गृहीत धरलेला गृहीतक एकदम बरोबर आहे. पहिल्यांदा बेरीज, नंतर वजाबाकी, परत बेरीज, नंतर वजाबाकी, मग बेरीज. पहिल्या अंकाचे दुप्पट, त्यात बेरीज अधिक 1, परत दुप्पट, वजाबाकी, वजा 1, परत दुप्पट, अधिक 1, वजा 1, अधिक 1. अशा प्रकारे आपलं उत्तर आले तर 69. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे 69. पटतंय? असंच आहे त्याचं लॉजिक. बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा सुद्धा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. 1 2 9, 1 2 9 कसं येते, 3 1 28, 1 5 126, 2 3 माहित नाही, काढायचं आपल्याला प्रश्नचिन्ह. बघा या दोघांचे करा घन आणि त्यांची करा बेरीज. 1 चा घन, 2 चा घन किती येते, 1 अधिक 2 चा घन 8, याचा उत्तर आलं 9, म्हणजे बरोबर आहे. परत एकदा 3 चा घन, या दोघांचा घन करून बेरीज करायची. 3 चा घन अधिक 1 चा घन, 3 चा घन 27 अधिक 1 28 आलं. परत यांचा घन करा, 1 चा घन, 5 चा घन 126 येते का बघूया. 1 अधिक 5 चा घन 125, उत्तर आलं 126, हे आलं. त्याचप्रमाणे या दोघांचा घन करायचा आणि त्यांची बेरीज करायची. 2 चा घन अधिक 3 चा घन, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 27 आणि 8 किती झाले मित्रांनो, 35. ऑप्शन क्रमांक 4 बघा, 35 उत्तर आलेलं आहे. पहिल्या दोघांची घन आणि त्यांची बेरीज. ऑप्शन क्रमांक 4 35 हे आपलं उत्तर आलेलं आहे. जमतंय मित्रांनो घन. तुम्हाला मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की घन पाठ पाहिजेत आपले. वर्ग 20 पर्यंत, घन 10 पर्यंत पाठ असले तरी आपलं निभावून जातं. त्या इन्स्टंटला त्या प्रश्नामध्ये आपल्याला जर पटकन आठवलं तर आपला वेळ वाचेल, हाच एकमेव उद्देश असतो. समजतंय? समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघा. हा सुद्धा सोप्या कॅटेगरीतला. तुमचे जर घन पाठ असतील तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला एकदम फास्ट सोडवता आला असता. 65 126 217 344 आणि इथं काय येते ते आपल्याला चेक करायचं. बरोबर, 65 126 217 344. क्वेश्चन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. बघा 65 कसं आलंय, 4 चा घन अधिक 1 आले. बरोबर, 4 चा घन 64 अधिक 1 बरोबर 65. 126 कसं आलंय, 5 चा घन अधिक 1, म्हणजे 1 चा घन पण म्हणू शकता किंवा 1 सुद्धा म्हणू शकता, काही तुमच्या मनाप्रमाणे. 125 अधिक 1 126 आले का, आले. 6 चा घन अधिक 1 चा घन किंवा 1 6 चा घन किती, 216 अधिक 1 217. 7 चा घन अधिक 1 चा घन, 7 चा घन किती येते, 343 अधिक 1 344. आता 4 5 6 7 आपसूक इथं 8 यायला पाहिजे. 8 चा घन अधिक 1 चा घन, बरोबर आहे ना, क्रम आहे ना, संख्या मालिका आहे ना, सिरीज आहे. मग 4 चा घन नंतर 5 चा घन घेतलाय, मग 6 चा घन घेतलाय, 7 चा घन घेतलाय, मग इथं 8 चा घनच येणार. बरोबर, 8 चा घन किती, 512 अधिक 1 किती, 513. ऑप्शन मध्ये बघा 513. येस, ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो आपलं उत्तर आहे 513. घनपाठ असतील तर तुम्हाला हा प्रश्न खूप सोपा गेला असता, आणि घनपाठ असेल सोपा प्रश्न हा प्रश्न खूप सोपा जाणार तुम्हाला. 65 64 100 म्हणजे लगेच कळलं पाहिजे प्रश्नाकडे बघून, काहीतरी वर्ग तर नाही येऊ शकत. 100 बघा, 8 65 कळतं, समजा 8 8 64.
+1 65 केले. मग काय चुकतंय का? 126चं येतंय का? 217चं येतंय का? असं 344चं येतंय का? नाही येणार, कारण की बघा ना 125 126 म्हणलं की जवळचा वर्ग कोणता येतो? 11चा येतो. 121 12चा 144 मग +4 येते. नाही, काहीतरी चुकायला लागले. 217 जवळचा वर्ग किती येते बघा? 14चा वर्ग 196 येतो. त्याच्यानंतर डायरेक्ट 15चा वर्ग 225 येतो. 217 म्हणजे काहीतरी वेगळंच चालू आहे. मग आपण तिथं म्हणू शकतो तिथे थांबतो आपण आणि मग घनचं ट्राय करायचं. तुम्हाला म्हटलं बेरीजचं ट्राय करायचं, वजाबाकी नंतर गुणाकार, गुणाकार नंतर भागाकार, भागाकार नंतर वर्ग, वर्ग नंतर घन. असं तुम्ही जर क्रम घेतला, तुम्ही लॉजिक तुम्हाला टेस्ट करायला, तर एक तरी लॉजिक यातलं लागून जाते. समजते? उलट पण करू शकता. पहिल्यांदा घन करा, वर्ग करा, परत बेरीज करा, वजाबाकी करा. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं पटकन जेवढं माइंडसेट फास्ट विचार कराल तेवढं ते फास्टपणे गणितीय क्रिया करता येतील आणि आपल्याला उत्तर पटकन मिळेल. कारण की सर्वात टाइम कन्झ्युमिंग आपल्या प्रश्नपत्रिकामध्ये गणित बुद्धिमत्ता असतो आणि तोच आपल्याला पूर्व परीक्षा क्रॅक करण्यासाठी सर्वात उपयोगी घटक आहे. मित्रांनो, जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हा प्रश्न सोपा, परत एकदा सोप्या कॅटेगरीतला. काय म्हणतो प्रश्न? जर गुणाकारचा अर्थ आहे वजाबाकी, इथे लिहितो सेपरेट. गुणाकाराचा अर्थ आहे वजाबाकी, भागाकारचा अर्थ आहे बेरीज, भागाकारचा अर्थ आहे बेरीज, बेरजेचा अर्थ आहे भागाकार, बेरजेचा अर्थ आहे भागाकार, वजाबाकीचा अर्थ आहे गुणिले, वजाबाकीचा अर्थ आहे गुणिले, तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे? म्हणजे समीकरण मांडायचं, त्याच्यामधले जे गणितीय चिन्ह आहेत त्यांची अदलाबदल करायची, जे ह्यांनी दिलेलं आहे कशाबद्दल काय मानायचे, आणि नंतर बघायचे बरोबर चिन्ह म्हणजे LHS आणि RHS बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणि बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला असणारा उत्तर आलेला आहे, असणारा अंक आहे तो सेम पाहिजे, मगच आपल्याला ते समीकरण बरोबर आहे असा अर्थ आपण मांडू शकतो. चला पहिला प्रश्न, पहिला ऑप्शन बघूया, ट्राय करूया बरोबर येते का. 15 - 5 भागिले 5 गुणिले 20 अधिक 10 बरोबर 6. 6 तर फिक्स असणार, पण हे जे चिन्ह आहेत ते चिन्ह मला बदलायचे आणि हे चिन्ह ठेवायचे. बघा, 15च्या जागी वजाबाकीच्या जागी काय लिहिणार मी? हे दिसते तुम्हाला, वजाबाकीच्या जागी गुणिले लिहिणार मी. 5 भागाकाराचे चिन्ह त्या जागी बेरीज लिहिणार, बेरीज 5. गुणाकाराच्या जागी वजाबाकी लिहिणार, 20 अधिकच्या जागी लिहिणार मी भागाकार 10. आता बघा, 10 दुनी आलं 20, 10 1 10, 10 दुनी 20, हे 2 आलं. 15 5 75 अधिक 5 आहे तसं, मग 75 प्लस 3, 5 वाजता 2 गेले 3, 78 उत्तर आलं. हे येते का? इकडे तर 6 आहे, म्हणजे हा ऑप्शन झाला चुकीचा. ऑप्शन काय झाला मित्रांनो? चुकीचा. मग आता मला काय करावं लागेल? मला दुसरा ऑप्शन ट्राय करावं लागेल. दुसरा ऑप्शन आपण आता ट्राय करूया. चला, दुसरा ऑप्शन काय म्हणते की 8 भागिले 10 वजा 3 अधिक 5 गुणिले 6 बरोबर 8. आता 8 आणायचे, इकडं चिन्ह बदलून 8 येते का बघू, मगच हे ऑप्शन आपला बरोबर असेल. 8 भागाकाराच्या जागी लिहिले मित्रांनो अधिक, 10 वजाबाकीच्या जागी लिहिले गुणाकार, 3 अधिकच्या जागी लिहिले भागाकार, 5 गुणाकाराच्या जागी लिहिले वजा 6. बघा, आता 8 आणि वजा 6 आहे तसं ठेवूया. 10 गुणिले 3 भागिले 5, 5 1 5, 5 2 10 आणि बेत्रिक 6 उरलं. मग 8 अधिक 6 वजा 6 येणार, 6 6 कट झाले, उत्तराला 8. बरोबर चिन्हाच्या या बाजूला सुद्धा 8 दिलं होतं, म्हणजे बरोबर चिन्हाचे या बाजूला 8 आलंय, या बाजूला 8 आलंय, म्हणजे हे समीकरण आलेलं आहे बरोबर. म्हणून आपलं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 8 भागिले 10 वजा 3 अधिक 5 गुणिले 6 बरोबर 8. हे समीकरण आपलं बरोबर आहे. समजते? आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये ट्रिक काय आहे? तर ट्रिक मित्रांनो हे टाइम कन्झ्युमिंगच आहे. कधी कधी असं सुद्धा झालेलं आहे की शेवटचा ऑप्शन जर तुम्ही बघितलात
शेवटचं ऑप्शन सुद्धा उत्तर असू शकतं. का? जर आयोगाचा माइंडसेट असा असेल की बाबा 3 ऑप्शन तुम्ही ट्राय करा आणि आम्ही चौथा ऑप्शन बरोबर देऊ म्हणजे तुमचा टाइम जाईल, तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता की सुरुवातीला सगळ्यात चौथा ट्राय करून बघायचा, ऑप्शन क्रमांक 4. मग तो जर बरोबर आला तर तुमचा वेळ आपोआप वाचेल. कधी कधी तसं नसतं, तसंच येईल असं नाही. कधी 3 नंबरचा सुद्धा येऊ शकतो, कधी 2 नंबरचा येऊ शकतो, कधी 1 नंबर. पण आपल्याला बाय चान्स 4 नंबरचा आला तर आपला वेळ वाचतो मित्रांनो. समजतंय? जायचं पुढं. चला तर मित्रांनो, आय होप तुम्हाला समजलं हे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न परत एकदा त्याच कॅटेगरीत येतो. प्रश्न वाचा तुम्ही. काय म्हणतो प्रश्न की बघा, 3, 12, 5 आणि 8 हे मी एक सेपरेट काढतो. काय हे 12, 5, 3, 8. परत हे 4, 14, 7, 5 आणि मधलं चिन्ह 2, 9, 10 याच्यापैकी. तर मित्रांनो, याचं लॉजिक तुम्ही ट्राय करत राहायचं की बघा 5 आणि 3 8 हे सुद्धा 8 येते. मग 12 कसं येणार? 2, 9. तसं 4 आणि 7 5 काय संबंध येत नाही लवकर. मग याचं मी डायरेक्ट तुम्हाला लॉजिकच सांगतो, आपला वेळ सुद्धा वाचेल आणि तुम्हाला हे ट्रायल आणि एरर या पद्धतीनं सोडवायचं असेल तर. मग याचं लॉजिक काय आहे, जे त्रिकोणाच्या बाहेरच्या साईडला जे अंक आहेत म्हणजे 3, 5 गुणिले 8 यांचा करायचा गुणाकार, त्याला भागायचं 10 ने. बघा 5 त्रिक 15, 15 8 20, 120 भागिले 10, शून्याला शून्य कट, उत्तराला 12. तेच त्रिकोणाच्या आतमध्ये आहे 12. त्याच पद्धतीनं 4, 7, 5 आता हा दुसरा नंबरचा त्रिकोण आहे. बाहेरच्या अंकांचा करायचा गुणाकार, त्याला 10 ने भागायचं. म्हणजे 4 गुणिले 7 गुणिले 5 भागिले 10. काय ते 4 7 28 गुणिले 5 भागिले 10. 5 8 40, हातचाला 4, 5 गुणिले 10 आणि 4 14 भागिले 10, शून्याला शून्य कट, उत्तराला मित्रांनो 14. बघा मध्यभागी आहे 14. आता त्याचप्रमाणे या त्रिकोणाचा सुद्धा आपण विचार करूया. त्याला विचार करा. बाहेरच्या अंकांचा काय करायचा गुणाकार, 2 गुणिले 9 गुणिले 10 भागिले 10. 10 10 तर इथंच कट झाले आणि 9 दुनी आलं गुणाकार 18. म्हणून आपलं उत्तर आहे याचं 18. त्रिकोणाच्या मधली संख्या येणार 18. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे 18. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 2017चा पेपर जे आत्ताचे रिसेंट पेपर आहे त्या मानाने हा सोपा आला होता. तुमचं नशीब असू शकतं, कारण की ही सुरुवात झाली होती, कंबाईन गट ब पेपर सुरू झाले होते आणि त्याच्यामुळं हा पेपर सोपा आला असेल कदाचित. ओके, समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. त्याचा पुढचा प्रश्न घ्यायचा. चला मग पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय, खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा. गहाळ म्हणजे शेवटचा अंक शोधा. मालिका आहे म्हणल्यावर मालिका म्हणजे एकाचा दुसऱ्याशी संबंध असणार आहे. मग काय संबंध असू शकतो बाबा, मी लिहितो अगोदर. 24 6 48 12 96 24 आणि ही जी आपल्याला अंक काढायचा आहे. बघा आता बघा तुम्हाला दिसते का, मी काय करतो 2 2च्या जोड्या बनवतो. एकाची तिसरी, तिसऱ्याची 5वी आणि 5वीची 7वी, दुसऱ्याची 4थी आणि 4थ्याची 6वी. बघा 6 दुने 12 दुप्पट झाली, 12 दुने 24 दुप्पट झाली. तसंच 24 ची दुप्पट केले की 48 मिळतं, 48 ची दुप्पट केले की मला 96 मिळतं. बरोबर ना? बघा ना, दुप्पट गुणिले 2 82, 16 हातचा 1 बेचोक 8 आणि 1 9 96 आलं. मग मला याची दुप्पट करावी लागेल मित्रांनो, तेव्हा मला हा अंक मिळेल 96 गुणिले 2. चला करा, 2 6 12 हातचा आला 1 92 18 आणि 1 19 192. हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे मित्रांनो, 192. समजते ना? नाहीतर तुम्ही काय करत बसाल बघा ना, 6 चोक 24 12 चोक 48
24 चोक 96, पण याला कशाशी रिलेट करणार तुम्ही? याला सुद्धा रिलेट करावं लागेल ना. त्यामुळे 2 2 ची जोडी पकडल्यानंतर मग 24 चा 48, 48 96, 96 ची पुढची जोडी 6 6 2 12, 12 2 24. याच्या पुढचा जर अंक काढा म्हटले असते ना, मग आपण याच्या दुप्पट केले असते, गुणिले 2, 24 2 48. पण ही मालिका इथं संपली. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे 192, ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो. सो या बहुतेक या प्रश्नपत्रिकेत सिरीज मालिका याच्यावरती खूप सारे प्रश्न पडले होते मित्रांनो, तेच आपण आता पाहिलेले आहे. समजते? चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. आतापर्यंतचे जे प्रश्न तुम्ही पाहिले होते त्याच्यामध्ये एवढी क्वालिटी नव्हती, म्हणजे मी माझ्या भाषेत म्हटलं तर एवढा दम नव्हता प्रश्नामध्ये. दम ह्या प्रश्नामध्ये होता. म्हणजे हा प्रश्न वेळखाऊ पण होता आणि तसंच लॉजिकली पण होता, आणि डोकं वापरायचा अंग याच्यामध्ये होतं. प्रश्न खूप छान आहे. प्रश्न वाचूया आपण. काय म्हणतो प्रश्न? खालील संख्याच्या 2 ओळी दिलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या बघा, लास्टला बघतो मी डायरेक्ट. ह्या 2 ओळी दिलेल्या आहेत आणि दिलेल्या नियमांच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करायचा आहे. डावीकडून उजवीकडे. डावी कुठली बाजू मित्रांनो? ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. हिशोब म्हणजे डावीकडून उजवीकडे, म्हणजे इथून इकडं हिशोब करायचा आहे. मग बघा, पहिल्यांदा पहिली ओळ घेऊया आपण. 125, 64 आणि 33. आता ह्या ज्या अटी दिलेल्या आहेत, नियम दिलेले आहेत, ते आपल्याला अप्लाय करायचे आहेत 2 ओळींना. कसं अप्लाय करायचं मित्रांनो बघूया. आता या ओळीला कोणती अट लागू पडते ते बघू आपण. जर एका 2 अंकी समसंख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसरीने भागावे. पहिल्या संख्येला दुसरीने भागावे. 2 अंकी समसंख्या आहे का याच्यामध्ये? 2 अंकी समसंख्या आहे, पण त्याच्यानंतर दुसरी 2 अंकी समसंख्याच पाहिजे. आहे का? नाहीये. म्हणजे हे कंडिशन येणार नाही. जर एका समसंख्येनंतर एक अविभाज्य संख्या असेल तर त्या दोन्हींचा गुणाकार करावा. एका समसंख्येनंतर एका अविभाज्य आहे का? हे 33 नाही, 11 गुणिले 3 याचे अवयव पडतात, म्हणून हे अविभाज्य नाही, विभाज्य संख्या आहे, म्हणून ही सुद्धा कंडिशन अप्लाय होत नाही. तुम्ही लक्ष द्या फक्त, तुम्हाला शेवटी कळेल मी काय सांगतोय. जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर त्या दोन्हींची बेरीज करावी. बघा, ही विषम संख्या आहे, ही विषम संख्या आहे. या विषम संख्येच्या नंतर अजून एक विषम संख्या असती तर दोन्हींची बेरीज झाली असती. पण इथं आहे का? ही विषम संख्या आहे, त्याच्यानंतर समसंख्या आहे, म्हणून ही कंडिशन सुद्धा लागू होणार नाही. आणि याच्यानंतर तर संख्याच नाही. बरोबर आहे, त्यांनी सांगितलं ना, डावीकडून उजवीकडे जातोय आपण. चला पुढची अट करू. एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करायचं. बघ, ही कंडिशन लागतेय. हे काय? एक 3 अंकी विषम संख्या आहे, सॉरी एक 3 अंकी संख्या आहे, त्याच्यानंतर पूर्ण वर्ग संख्या आहे, 8चा वर्ग येते 64. मग जर असं असेल तर काय करायचंय की दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करा. चला, 125 मधून 64 वजा करा. 5तनं 4 गेला 1 आणि 12तनं 6 गेला 6 उरलं. मग नवीन ओळ काय तयार झाली मित्रांनो? या 33ला हात नाही लावला, या दोघांचं मिळून काय आलंय मित्रांनो? चौथी कंडिशन लावली तर 61 आले. तर नवीन क्रम उरला, नवीन मालिका उरली 61 आणि 33. आता याला बघा, तिसरी अट लागते. जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर दोन्हींची बेरीज करावी. ही विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्या आहे, त्यांची काय करायची मित्रांनो? बेरीज.
बरोबर, तिसरी अट लागू राहिली आणि याला चौथी अट लागू राहिली. मग 1 आणि 3 4 आणि 6 आणि 3 9. म्हणजे पहिल्या ओळीचं उत्तर आलं मित्रांनो 94. म्हणजे ही जी ओळ आहे का याचं उत्तर आलं 94. खाली वाचा, पहिल्या ओळीचं मूल्य x असेल तर दुसऱ्या ओळीचं मूल्य किती. आता पहिल्या ओळीचं मूल्य 94 काढले ते की नाही, हे दुसरी ओळ दिसते का तुम्हाला, 282 x आणि 39. म्हणजे पहिल्या ओळीचं मूल्य म्हणजे हे x आहे. म्हणजे मग मी परत काय करतो, नवीन ओळ लिहितो 94 39. आता ही जी नवीन ओळ तयार झाली का त्याच्यामध्ये या सगळ्या अटी वापरायच्यात. आता अटी वापरूया. कोणत्या कोणत्या अटी बघा, परत एकदा चौथी अट लागते बघा, एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या. नाही 94 तर असणार नाही. चौथं 5वी अट वाचूया, एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी 2 अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे. बघा, हे 3 अंकी संख्या आहे पहिली, त्याच्यानंतर हा पूर्ण वर्ग नसणारीला मी गोल करतो, इथं वरती असणारी होतं. नसणारी संख्या आहे तर काय करायचं, पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागायचं. म्हणजे 282ला 94 ने भाग द्या. 94ला 3 ने गुणा बरं, 3 चौक 12, हात चालाय 3 9 27 आणि 28. म्हणजे 94 1 94 आणि 94 त्रिक 282 येते. म्हणजे याची परत ओळ काय झाली, ह्या दोन जे अंक होते त्याचं उत्तर आलं 3 आणि पुढं आलं 39. आता परत कोणती अट तयार होते का, कोणती संख्या लागते का याला बघा. बघा, हे तीन नंबर वाचा. 3 नंबर वाचताय. जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर दोन्हींची बेरीज करावी. बघा, हे विषम संख्या आहे, त्याच्यानंतर आणखी एक विषम संख्या आहे, त्या दोघांची करायची बेरीज. मग काय ते 39 आणि 3 उत्तर आलं 42. म्हणजे आता आपल्याला दुसऱ्या ओळीचं मूल्य मिळालं आहे 42. त्यांनी तेच विचारले, दुसऱ्या ओळीचं मूल्य किती, तर ऑप्शन क्रमांक 2 42. याला म्हणतात प्रश्न. हा प्रश्न ठीक व्यवस्थित वाचावा लागेल, 2 ते 3 वेळेस वाचावं लागेल. नंतर तुम्हाला प्रश्न कळेल की नेमकं त्यांनी काय विचारलंय. मग ते पहिल्या ओळीचं मूल्य जे काढलेलं आहे ते x मध्ये ठेवलेलं आहे आपण. आणि पहिल्या ओळीचं मूल्य काढताना आपल्याला एक कंडिशन नंबर म्हणजे नियम नंबर 4 वापरला इथं, त्याच्यानंतर नियम नंबर 3 वापरला. मग मला पहिल्या ओळीचं मूल्य मिळालं. याच्यामध्ये कोणते कोणते नियम वापरले मित्रांनो आपण, कोणता नियम वापरला पहिल्यांदा, 282 नंतर आणखी एक समसंख्या, इथं 1 नंबर वापरला, आणखी परत भाग दिला आपण, 3 आला, 3 आणि 39. त्याच्यानंतर कोणतं वापरला आपण, एका विषम नंतर आणखी एक विषम म्हणजे 3 नंबर वापरले आणि उत्तर आलं 42. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 42. हा प्रश्न मित्रांनो 2 ते 3 वेळेस पहा, स्लोली वाचा. अगोदर प्रश्न 2 ते 3 वेळेस वाचा, त्या प्रश्नाचा चोथा होईल, तुम्हाला तो प्रश्न आकलनमध्ये येईल आणि मग तुम्हाला काय काढायचंय हे समजेल. अगोदर पहिल्या ओळीचं मूल्य काढायचे, त्या ओळीचं मूल्य म्हणजे x, आणि परत त्या दुसऱ्या ओळीचं मूल्य काढायचंय. कशाच्या आधारावर, की आपण जे दिलेले त्यांनी नियम आहे 1 ते 5 हे वापरायचे आणि ते 1 बाय 1 ट्राय करत राहायचे. सुंदर प्रश्न. ऑप्शन क्रमांक 2 42. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो, समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न, जायचं पुढं. चला तर मग पुढचा प्रश्न बघा. हे चिन्ह दिलेत, प्रतीक दिलेत, ए सी हॅशटॅग आणि डॉलर आणि स्टार, या प्रतीकांचा उपयोग पुढील प्रमाणे करण्यात आलेला आहे. तर बघा, पी कॉपीराईटचं चिन्ह आहे, सी क्यू, म्हणजे इथे मी लिहितो काय अर्थ आहे त्याचा आपण वाचूया. पी हा क्यू पेक्षा लहान नाही याचा अर्थ आहे की पी हा क्यू पेक्षा मोठा असू शकतो किंवा तेवढाच असू शकतो. लहान नाही म्हणजे तो एक तर बरोबर असेल त्याच समान किमतीचा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल. पुढचं वाचूया, स्टार आहे, पी स्टार क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू पेक्षा लहान नाही. मित्रांनो, मोठा पण नाही लहान पण नाही म्हणजे याचा अर्थ एकच निघतो, कारण की ते दोन समान आहेत, पी बरोबर क्यू. समजतंय. पी ऍट क्यू चा अर्थ आहे ऍट चिन्ह,
ऍट क्यूचा आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढा सुद्धा नाही. पी जर क्यू पेक्षा मोठा पण नाही त्याच्या एवढा सुद्धा नाही, म्हणजे पी नक्कीच हा क्यू पेक्षा लहान आहे. आता डॉलर साइन आहे, त्याचा अर्थ काय, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. मग पी हा एकतर लहान असू शकतो किंवा बरोबर असू शकतो त्याच्या एवढा. आणि हॅशटॅगचा अर्थ काय मित्रांनो, बघा इथे लिहिलंय पी हा क्यू पेक्षा लहान, हे लहान आहे, लहान नाही आणि क्यू एवढा सुद्धा नाही. लहान पण नाही एवढा पण नाही, नक्कीच तो पी क्यू पेक्षा मोठा आहे. समजते? हे असे अर्थ आहेत मित्रांनो. आता यावर आधारित खालील 3 विधाने दिलीत आणि 3 निष्कर्ष दिलेले आहेत. योग्य निष्कर्ष निवडा आणि तो पर्याय निवडा. मग काय दिले बघा, एच स्टार एम दिसते बघा इथे लिहिले आहे, एच स्टार एम, एम ऍट टी आणि टी डॉलर साइन के. मग आता चिन्ह जे चिन्ह त्यांनी दिले ते टाकूया. एच स्टार म्हणजे काय, बरोबर एम. एम ऍट म्हणजे एम हा लहान आहे टी पेक्षा आणि डॉलर साइन आहे टी हा लहान आणि बरोबर क्यू पेक्षा. बघा दिसते तुम्हाला. आता याच्यावरनं आपल्याला काय करायचं, एक इक्वेशन तयार करूया आपण, म्हणजे आपल्याला सोपं जाईल निष्कर्ष शोधण्यासाठी. बघा एच बरोबर एम, एम आहे लहान टी पेक्षा आणि टी आहे लहान आणि बरोबर क्यू पेक्षा. बरोबर, सोपं होतं. ह्याच्यात 3 जे सेंटेन्स दिलेत, 3 जे निष्कर्ष 3 विधान दिलेत, त्याच्यावरनं आपण एक संपूर्ण तिघांचे मिळून एकच विधान तयार केलं. आता निष्कर्ष काय सांगतात बघा, निष्कर्ष हे 1 2 3. आता निष्कर्ष बघूया. के हॅशटॅग एम म्हणजे काय मित्रांनो, के हॅशटॅग एम म्हणजे हॅशटॅग कुठे, हा हॅशटॅग म्हणजे मोठा, के हा एम पेक्षा मोठा आहे. मग के हा एम पेक्षा मोठा आहे का, के हा एम पेक्षा, क्यू नाही मित्रांनो, के आहे, माफ करा, के. के हा एम पेक्षा मोठा आहे का बघा. आता हा जर हे जर सेंटेन्स आपण उलट लिहायचं म्हणलं तर बघा कसं ते सोपं जाईल समजायला तुम्हाला. के हा सगळ्यात मोठा आहे बरोबर टी मोठा आहे एम पेक्षा आणि बरोबर एच पेक्षा. मग के मोठा आहे एम पेक्षा आहे का बघा, के मोठा आहे टी पेक्षा, टी मोठा आहे एम पेक्षा. याच्यावरून आपण सांगू शकतो की के हा एम पेक्षा मोठा आहे. याच्यावरून बघा, के जर टी पेक्षा मोठा असेल आणि टी जर एम पेक्षा मोठा असेल तर नक्कीच के हा एम पेक्षा मोठा असेल. म्हणजे कसं बघा, 3 हे 2 पेक्षा मोठा आहे आणि 2 हे 1 पेक्षा मोठा आहे. मग मी असं म्हणू शकतो 3 हे 1 पेक्षा नक्कीच मोठा आहे, म्हणून के मोठा आहे एम पेक्षा, म्हणजे हे जे आहे निष्कर्ष ते बरोबर आहे. आता दुसरे निष्कर्ष बघूया. दुसरे निष्कर्ष काय म्हणते, टी हॅशटॅग परत एकदा एच म्हणजे याचा अर्थ आहे टी हा मोठा आहे एच पेक्षा. याच्यावरून बघा टी हा मोठा आहे एच पेक्षा. आता इथून लक्ष द्या याच्यावरून, जर एम आणि एच बरोबर आहेत तर एमच्या जागी मी एच लिहू शकतो, म्हणजे टी च्या या एमच्या जागी मी काय लिहिणार, एच लिहू शकतो. म्हणून डायरेक्ट हे निष्कर्ष बरोबर येतो, टी हा एच पेक्षा मोठा आहे, म्हणजे हे सुद्धा निष्कर्ष बरोबर आलं. तिसरा निष्कर्ष काय, एच ऍट के. ऍट म्हणजे काय, लहान, म्हणजे एच हा लहान आहे के पेक्षा. एच हा लहान आहे के पेक्षा. बघा आता एच बरोबर एम आहे, मग याच्या जागी मी एच लिहू शकतो. आणि टी हा टी आणि केचा काय संबंध आहे, की टी हा लहान सुद्धा असू शकतो किंवा बरोबर सुद्धा असू शकतो. तर मी इथं खाली होतो टी एच हा जे एमच्या जागी लिहिले आपण, हा टी आणि जे हे लहान साइन आहे किंवा बरोबर त्या जागी फक्त मी बरोबर साइन घेतो, के येणार. मग टीच्या जागी काय येणार मित्रांनो, के येणार. आणि त्याच्यामुळेच एच हा लहान आहे के पेक्षा, हे सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. हा सुद्धा निष्कर्ष बरोबर येऊ शकतो. म्हणजे त्यांनी दिलेले तिन्ही निष्कर्ष मित्रांनो बरोबर आहेत. मग आता ऑप्शन बघूया, 1 2 3 4 पैकी असा ऑप्शन कुठे आहे ज्याच्यामध्ये लिहिले की निष्कर्ष 1 2 3 हे बरोबर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 बघा तुम्ही, निष्कर्ष 1 2 3 हे बरोबर आहे. म्हणजे बघा
तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप करायचे, सगळं स्टेप बाय स्टेप, एकदम गडबड करायची नाही. गडबड कधी करायची, जेव्हा तुम्हाला या असल्या असल्या टाईपच्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही अगोदर केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे नेमकं काय लिहायचं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा मी जसं मांडले ना त्या सिंटॅक्सची, म्हणजे तशा पद्धतीची तुम्हाला सवय लागून जाते. काय लिहायचंय, काय पटपट लिहायचे आणि काय काढायचे हे सुद्धा तुम्हाला पटकन लक्षात येईल. बघा इथं असं होतं लहान, मी काय केलं, उलट केलं, त्याला मोठं केलं. म्हणजे असं सुद्धा करायचं, तुम्हाला रिव्हर्स करायचंय, म्हणजे चिन्ह सुद्धा रिव्हर्स होतील आणि मग तुम्हाला हे खालचं जे दिलेलं निष्कर्ष ते व्हॅलिडेट करायला सोपं जाईल मित्रांनो. समजते? हा अशा कॅटेगरी येतो. हा लेंदी प्रश्न आहे, मीडियम रेंज कॅटेगरी, धड सोपं पण नाही, जास्त अवघड सुद्धा नाही, फक्त याच्यामध्ये वेळ जातो, टाइम कन्झ्युमिंग म्हणूया आपण. ओके, अशा 2 ते 3 प्रश्न, जास्तीत जास्त 5 प्रश्न टाइम कन्झ्युमिंग येतच असतात. ते तुमच्यावर आहे, तुम्ही किती फास्ट सोडवता त्याच्यावर. आय होप तुम्हाला हा प्रश्न, या प्रश्नाचं डिस्क्रिप्शन, म्हणजे या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल. तर जायचं पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा पुढचा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला. काय म्हणतो प्रश्न, दिलेल्या समीकरणातील 2 चिन्हाच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हाच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा. मग काय चिन्ह, समीकरण काय, 2 × 3 + 6 - 12 भागिले 4 बरोबर 17. हे आहे समीकरण. आता याच्यात काही सुद्धा नाही मित्रांनो, याच्यात 1 बाय 1 ऑप्शन आपल्याला चेक करत जायचे, टॅली करत जायचे, पडताळ करत जायचे, काय कोणता ऑप्शन बरोबर आहे. तर पहिलं घेऊया, गुणाकारच्या जागी अधिक आणि अधिकच्या जागी गुणाकार. चला गुणाकार आणि अधिक हे अदला बदली करूया आपण. +3 गुणाकार 6 - 12 भागिले 4 आहे तसं. मग 4 ला 12 ला 4 ने भागलं काय येते, 3, 4 त्रिक 12 आणि 6 त्रिक 18, 2 आहे तसं. 18 2 20 - 3 किती येते मित्रांनो, 17. जास्त लांब जायची गरज पडलीच नाही आपल्याला. याच्या जो पहिलाच ऑप्शन दिलेला आहे, गुणाकार आणि अधिक यांची अदला बदली केल्यानंतर आपल्याला 17 हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 1च लगेच बरोबर येणार. आपल्याला पुढची पायरी गाठायची वेळच आली नाही, कारण की आपल्याला ऑप्शन क्रमांक 2, 3, 4 हे ऑप्शन ट्राय करायची गरज पडली नाही, कारण की पहिलाच जो ऑप्शन होता तोच आपला मित्रांनो बरोबर आला. समजा पहिला ऑप्शन बरोबर नसता आला तर तुम्हाला दुसरा ऑप्शन ट्राय करावा लागला असता, दुसरा नसता तर तिसरा ट्राय करावा लागता, नंतर चौथा ट्राय करावा लागला असता तुम्हाला प्रश्न ऑप्शन. समजतं? इथे लक बाय चान्स ते पहिलाच ऑप्शन आपला बरोबर होता, म्हणून आपला वेळ वाचलेला आहे मित्रांनो. समजतंय? हा एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न. आय होप तुम्हाला समजलं असेल. याची प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच केलेली असणार आहे. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा हा प्रश्न मित्रांनो खूप छान प्रश्न. त्याची काठिण्य पातळी जरी मिड रेंज असेल, मीडियम लेवलचा प्रश्न असला तरी पण मित्रांनो हा प्रश्न खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला अशी पाळी येते की 1, 2, 3, 4 असे पर्याय आपल्याला ट्राय करायचे असतात, तेव्हा काय करायचं, चला कधी कधी चौथा ऑप्शन जर पहिल्यांदाच ट्राय केला तर तो बरोबर येऊ शकतो आणि पुढचा टाइम वाचतो. आता याच्यामध्ये खूप टाइम कन्झ्युमिंग. आता हा प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारचा होमवर्क आहे की ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचे आहेत, ते तुम्हाला बघायचे कसे काय चुकीचे आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे की चौथा ऑप्शन कसा काय बरोबर आहे. आता चौथा ऑप्शन काय दिलंय, हे जे पद दिलं ते AYB, BXC, CWD, DVE, याचं जे पुढचं पद आहे का ते MMN येते. म्हणजे जे खाली एक पद दिलं जे MMN आहे ते या 4 ऑप्शन पैकी कुठे बसतं हे आपल्याला सांगायचं होतं. मग ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं उत्तर आहे. ते कसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्यापूर्वी तुम्ही काय करायचं, 1, 2, 3 ऑप्शन क्रमांक A, B, C जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये हा ऑप्शन बसतो का नाही तुम्ही चेक करायचं मित्रांनो. हा टाइम कन्झ्युम असल्यामुळे आपण इथं स्किप करतोय आणि आपण डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 4 कसं येते ते सांगणार. बघा आता AYB दिले, दुसरं काय दिले मित्रांनो, BXC दिले, तिसरं CWD दिले आणि DVE दिले. बघा हा क्रम तर सोपा चाललाय, ABCD, परत हा सुद्धा त्याच क्रमाने चाललाय BCD. फक्त हा YXWV आहे, जो YXWV हा उलटा चालला मित्रांनो. मग आता तुम्ही काय करणार, असंच चला
असंच लिहित चला, किंवा दुसरा एक ऑप्शन मी तुम्हाला सांगतो जो सोपा, वाय बी. आपण हे वर्णमालिका काढून ठेवलेली आहे अगोदर आपला वेळ वाचा म्हणून. ए ला काय मित्रांनो नंबर 1, वाय ला नंबर आहे 25 दिसते तुम्हाला, आणि बी ला नंबर आहे 2. मग आता काय केलं चाललंय, वाढवत चाललंय. आता एम एम एन कसं येते बघा. एम किती नंबर आहे, एम आहे 13 नंबर, एम आहे 13 नंबर, आणि एन आहे 14 नंबर. 1 आणि 13 मध्ये किती डिफरन्स आहे मित्रांनो, +12 केले. तसंच 2 आणि 14 मध्ये सुद्धा +12 आहे. तसंच आता हा क्रम तर असा होता, वरून खाली होता, पण हा क्रम कसा आहे, खालून वरती मित्रांनो. म्हणजे एम आणि वाय यांच्यामध्ये सुद्धा डिफरन्स 12चा आहे बघा. 13 आणि 25 दोघांमधला डिफरन्स किती झाला मित्रांनो, +12. म्हणून फक्त या 4 ऑप्शन मध्ये एम एम एन हे ऑप्शन क्रमांक डी 4 मध्येच बसतं. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक 4 डी हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 डी. समजतंय. बाकीचे जे ऑप्शन आहेत हे 1 2 3 हे तुम्ही चेक करायचंय, प्रॅक्टिस करा, जरा डोक्याला ताण द्या. डोक्यातलं जे लिक्विड आहे, जे फ्लुइड आहे, ते गरागरा फिरवा, आणि याच्यामध्ये चेक करा की हे 3 ऑप्शन काय येत नाहीत. बरोबर. ओके, हा होमवर्क तुमच्यासाठी. जायचं पुढे मित्रांनो, बघायचा पुढचा प्रश्न. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न हा. सोप्या कॅटेगरी 17, 30, 47 जे काढायचे ते क्वेश्चन मार्क, आणि 93. सर्वात आधी बेरीज करत चालायचं, नंतर वजाबाकी करत चालायचं. काही करा. 17 आणि 30 मधला डिफरन्स किती आहे मित्रांनो बघा. 17 आणि 30, 30 मधून 17 करा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, 13 येणार. 30 आणि 47 मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, 17 येणार. याच्यामध्ये माहित नाही, म्हणजे आपण असे एक अझ्युम करूया की 13 आणि 17 म्हणजे +4 केलं की आपल्याला पुढची संख्या मिळते. याच्यामध्येच +4 केलं तर मला 21 मिळेल, आणि याच्यामध्येच +4 केलं तर मला इथं किती मिळेल, 21 4 25 मिळेल. इथं असं करताना 25. तर बघूया, 17 + 4 21 जर केलं तर इथं मला काय करावं लागेल, 47 + 21 करावं लागेल. 47 21 किती होतं मित्रांनो, 7 आणि 1 8, 4 आणि 2 6. इथं 68 केलं. पण पुढचं पण चेक करूया. 21 नंतर 25 यायला पाहिजे. 68 मध्ये जर मी 25 ऍड केले तर मला 93 भेटते का बघूया. 5 आणि 8 13, हातचा आला 1, 6 आणि 2 3 9, 93 आपल्याला भेटलाय. म्हणजे याच्यातला डिफरन्स 13, 17, 21 आणि 25. 4 + 4 + 4 + 4, 4 4 मिसळत चालले, आणि आपल्याला मिळालं 93. म्हणजे हे सुद्धा व्हेरीफाय झालं की मधली संख्या ही 68 आलेली आहे, ही बरोबर आहे. सोपा प्रश्न होता, फक्त वजाबाकी करायची होती, आणि +4 +4 म्हणजे 4 4 ऍड करतात, 4 4 त्याच्यामध्ये अधिक करून पुढचा अंक येत होता, हे आपल्याला ध्यानात यायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर मी सांगू शकतो ऑप्शन क्रमांक 2 68 हे आपलं उत्तर आलेलं आहे. कारण की फरक हा 4च्या फरकाने वाढत चाललेला आहे, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये खूप प्रकार असतात. खूप आपण आत्ताच्या या सिरीज या व्हिडिओ मधले अगोदरचे क्वेश्चन पाहिले तर तुम्हाला नक्कीच ध्यानात येईल, लक्षात येईल की कशा प्रकारचं कोणतं लॉजिक आपण यूज करू शकतो. समजतंय मित्रांनो, समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्यायचा. चला तर मग पुढचा प्रश्न बघा. हा कॉमन टाईप म्हणजे सीसॅट मध्ये सुद्धा राज्यसेवेचा हा अशा प्रकारचे प्रश्न येतात. कंबाईन बी, गट क, तुम्ही काहीही घ्या, याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. कसे सोडवायचे आता बघूया आपण. मी तुम्हाला काय करतो मित्रांनो, याच्यामध्ये ट्रिक आपण नंतर सांगूया, पण जो जेन्युइन मेथड असते प्रश्न सोडवायची ती आपण अगोदर लक्षात घ्यायची, कारण की आपल्याला पहिल्यांदा त्याचं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे मित्रांनो. मग आपण आता काय करतोय, लॉजिक डेव्हलप करतोय. काय तर चला एका विशिष्ट सांकेतिक बाहेर प्रश्न वाचूया. याक ले दी म्हणजे स्काय इज ब्ल्यू. याक ले दी म्हणजे काय, याचं उत्तर सॉरी याचा काय अर्थ आहे, स्काय इज ब्ल्यू. हे झालं एक वाक्य. पुढे काय, मॉक सेले म्हणजे ब्लड इज रेड. परत लिहूया, मॉक से ले म्हणजे ब्लड इज रेड. ठीक आहे. पुढे काय, मॉक पी डी, मॉक पी डी म्हणजे काय, स्काय अँड ब्लड. तर ब्लड साठी कोणता संकेत असेल, ब्लड साठी
कोणता संख्येत असेल. आता बघा, हे 1 नंबर देऊया, याला 2 नंबर देऊया, 3 नंबर देऊया. आता पहिल्या 1 आणि 2 मध्ये काय कॉमन आहे बघूया. या क्ले दे मॉक से ले, ले कॉमन आहे बघा, ले. आणि खालती काय कॉमन आहे, स्काय आहे का इथं, नाही. इज आहे का, आहे. ब्ल्यू आहे का, नाही. मग इज, इज काय झालं इथे लिहितो मी, काय मला कळाले, इज ला ले म्हणले. आता बघा तुम्ही मॉक 2 आणि 3 बघा, मॉक पीडी आणि मॉक सेले, ब्लड इज रेड, स्काय अँड ब्ल्यू. इथं मॉक कॉमन आहे, याला असं करतो. इथं सुद्धा मॉक कॉमन आहे. खालती काय कॉमन आहे का, खालती बघा इथं ब्लड आहे, इथं सुद्धा ब्लड आहे. झालं, संपलं. काय कर दुसरं पुढचं करायची गरजच पडली नाही मला. म्हणजे डायरेक्ट मी काय केलं, मॉकलाच काय म्हणतात, ब्लड म्हणतात. मॉकलाच काय म्हणतात, ब्लड म्हणतात. हे मला जे 2 आणि 3 नंबरचे विधान दिली होती, 2 नंबरचे 3 नंबरचे विशिष्ट सांकेतिक भाषेत कशाला काय म्हणतात ते दिलं होतं, त्याच्यावरनं मला कळालं की मॉकलाच ब्लड म्हणतात. आपला वेळ वाचला. ऑप्शन क्रमांक 2 मॉक म्हणजेच ब्लड. अशा प्रकारे शोधायचे तुम्हाला. कोणतीही 2 विधानं पकडा आणि त्यातलं कॉमन काढा आणि कॉमन काढल्यानंतर खाली लिहा. मग एक एक कट होत जाते बघा, एक एक कट होत जाते असं. परत दुसरं घ्या, मग 2 2 कट होणार, ब्लड ब्लड कट झालं. समजतंय? अशा प्रकारे आपल्याला पुढं पुढं जात राहायचं. बघा याच्यावरून बघा, पहिलं आणि तिसरं वाक्य बघताय तुम्ही, हे बघा डी इथं आहे आणि सुद्धा डी आहे. खालचं बघितलं तर स्काय आहे, इथं सुद्धा स्काय आहे. म्हणजे मी म्हणू का, डी लाच स्काय म्हणतात. पण आपल्याला विचारलं नाही, अशा प्रकारे काढायचं असं मला सांगायचं. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक आलेला आहे उत्तर 2 मॉक. समजतंय? सोप्याकडून अवघडाकडे जायचे, ध्येयाकडून विकासाकडे जायचे. स्पर्धकांचा हाच मोठो आहे, एक सोप्याकडून अवघडाकडे शिरायचं मित्रांनो. कारण की जर तुमचा पाया भक्कम असेल तर त्याच्यावरती इमारत लवकर ढासळणार नाही. कशीही आव्हाने येऊ द्या, कसंही संकट येऊ द्या, कशीही वादळ येऊ द्या. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न, आणि या प्रश्नपत्रिकेचा लास्ट प्रश्न, आत्ताच्याच टाईपचा समान प्रश्न पडलाय बघा. तेच एका सांकेतिक भाषेत पिक दा पा. चला लिहा परत, पिक दा पा काय अर्थ आहे, व्हेअर आर यू, व्हेअर आर यू. सोपं, आपण जसं आता शिकलोय, व्हेअर आर यू. हे झालं एक वाक्य. दा ना जा, दा ना जा काय म्हणते, यू मे कम, यू मे कम. नंतर पुढे काय म्हणते, ना सा का, ना सा का. याचा अर्थ आहे ही मे गो. तर काय विचारलं, सांकेतिक भाषेत कम काढायचं. आता अगोदर बघितलं ना ब्लड साठी विचारलं होतं, आता या प्रश्नात कम साठी विचारलंय. आपलं सेम टाईप, सेम फॉर्म्युला, सेम पद्धत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 1 आणि 2 बघा, पिक दा पा, दा जा ना, दा ना जा. आता याच्यामध्ये दा कॉमन आहे फक्त, आणि खालच्यामध्ये काय कॉमन आहे, व्हेअर आर यू, यू मे कम, यू कॉमन आहे. बरोबर, दाला आलं यू. आता पुढे काय, ना सा का. ना बघा, ना याला मी हे करतो, 2 नंबर आणि 3 नंबर बघा, ना सा का. आणि इथं काय, हे तर यू तर गेलं आपलं, मे कम उरले, इथलं ही मे गो. म्हणजे आपल्याला काय उत्तर मित्रांनो, मे येणार बघा. म्हणजे नाला आलं मे. आता विधान 2 बघा, हे पण कट झालं, हे कट झालं, हे कट झालं, हे कट झालं, उरलं काय, जा. म्हणजे नक्कीच कमला जा म्हणलेलं आहे, नक्कीच कमला जा म्हणलेला आहे. ऑप्शन क्रमांक आहे का, जा. ऑप्शन क्रमांक 2 जा. समजलं? अशा प्रकारे असे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे मित्रांनो आपल्याला. याला म्हणतात सांकेतिक भाषा. कसं सोडवायचं, 1 2 3 मी तुम्हाला सांगितली पद्धत, याच पद्धतीने सोडवायचं. आयडियल पद्धत. कुठं इकडे तिकडे फिरायचं नाही ना, काय सुद्धा करायचं नाही. मी जसं सांगतो तसं करायचं. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे आपण काय केलंय आता या व्हिडिओमध्ये 2017चा कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्ताचं आपण संपूर्ण विश्लेषण स्पष्टीकरणासहित आपण केलेलं आहे.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब जे वाटेल ते तुम्हाला करायला पाहिजे आणि आपल्या मित्रांना सुद्धा कळवा की असं सोप्या पद्धतीनंच अशी गणितं सोडवायची असतात. ओके, चला तर मग तब तक टेक केअर, गुड बाय. अभ्यास करताय, करायलाच पाहिजे, समजतंय, समजायलाच पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.